काही सर्वेज असतात, भारतीय जनता पार्टीचा सर्वे असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा से घेतला जातो, त्यानंतर काही त्यांच्या संस्था आहेत अनुलोम सारख्या, त्या संस्थांकडनं सुद्धा गुप्त रिपोर्ट घेतला जातो. या सर्व रिपोर्टमध्ये मला खात्री होती, मला ते रिपोर्ट मी लीक केलेले नाहीयेत, ती खात्री होती. आजही त्यांनी ते रिपोर्ट चेक करावेत. त्या रिपोर्टमध्ये 1 नंबरला नाव संदीप लोणकर असणार. मग हे तुमच्यावर अन्याय कोणी केला की तुम्ही? मी कोर कमिटीमधील आणि माझे पक्षश्रेष्ठींपैकी सर्व पक्षश्रेष्ठींना मी प्रत्यक्ष भेटलो, माझा कार्य अहवाल दाखवला आणि माझा कार्याचा परिचय त्यांना पूर्वीपासून होता. त्यामुळं कोर कमिटीमधील जवळपास सर्व पदाधिकाऱ्यांचा माझ्या नावाला होकार होता. परंतु या परिसरातील कामाचं मी गेल्या अनेक वर्षापासून ज्या पद्धतीनं काम करतो, हे नेतृत्व या परिसराचं करत असताना की ही व्यक्ती संदीप लोणकर जर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेली तर ह्या व्यक्तीचा इतर कुठल्याही उमेदवारापेक्षा पुणे शहराच्या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये परिचय आहे. महानगरपालिकेत नित्यनेमाने पाठपुरावा करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं कशा पद्धतीनं काम करून घ्यायचं याचा सखोल अभ्यास मी गेल्या अनेक वर्षापासून केलेला आहे. त्यामुळे माझ्यासाठी महानगरपालिकेचं नगरसेवक पद हे नवीन नवखं नव्हतं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा सरासर अभ्यास करून या परिसरातील या मतदारसंघाचा जे नेतृत्व करतात मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आणि आता जे माजी आमदार म्हणून किंवा विधान परिषदचे आमदार म्हणून त्या आमदारांनी माझ्यावर हा जाणून बुजून केलेला अन्याय आहे. माझ्यापेक्षा सक्षम नसलेल्या उमेदवारांना उमेदवारी देऊन माझे पंख छाटण्याचा प्रयत्न केला आणि निष्ठावंत आहे, हा पार्टी सोडून जाणार नाही असं गृहीत धरलं आणि त्याच्यामुळं माझ्यावर ही वेळ आली. परंतु मला या निमित्तानं आनंद वाटतो की मी एका हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पार्टीबरोबर आहे. मी आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून काम करणार आहे. यापूर्वी करत होतो, आजही करत आहे आणि भविष्यातही करत राहणार आहे. आणि एक हिंदुत्ववादी विचारसरणीच्या आणि या राज्यामध्ये ज्यांची लोकप्रियता सर्वाधिक लोकप्रियता आहे, लाडक्या बहीण योजनेचे जनक म्हणून ज्यांना समजलं जातं, अशा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे मंडळी या पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत.